डोंबिवलीतील आयरे गाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रोजच्या वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यानं नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी रहिवासी सायकल आणि रिक्षाच्या माध्यमातून पाण्याचे कॅन घरी नेत असल्याचे चित्र दिसते. अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी सांगितले की हा परिसर त्यांच्या प्रभागात नसला तरी पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच उपाययोजना होईल असे त्यांनी सांगितले. आता प्रशासन कितपत तत्परतेने पावले उचलते याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले. समस्या आहे आणि लोकांना विकत पाणी घ्यावं लागतं. आपण इथले स्थानिक नगरसेवक काय सांगाल? सर्वप्रथम 2005 ते 2015 आयरेगाव हा 1.5 लाख लिटर जलकुंभावर सुरू होता. आज आयरेगावामध्ये 15 लाख लिटरचा जलकुंभ झालेला आहे. जवळपास 1.5 किलोमीटरची 350 mm ची आणि 1.5 किलोमीटर अंतराची जलवाहिनी आयरेगावमध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि आता इंटरनल नेटवर्क सुधारवण्यासाठी आयरेगावमध्ये 2.5 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे. खरं तर 2005 ते 15 ज्यांनी आयरेगाव 25 वर्ष मागे नेलं त्याला पुढे आणण्याचं काम आमचे माननीय नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही केलेलं आहे. आणि जवळपास 90-95% आयरेगावाची पाणी समस्या आम्ही मार्गी लावलेली आहे. आता काही एंड भाग आहे म्हणजे जो भोपरला लागून आहे, इकडे नांदिवलीला लागून आहे, तो आयरेगावाशी कनेक्टेड आहे. तर तिथे अजूनही कनेक्शन्स लोकांचे झालेले नाही आहेत. त्यामुळे लोकांना थोडं ट्रॅव्हल करायला लागतो. त्या भागात जरी तो आपला वॉर्ड नसला तरी तिथेही आम्ही नवीन जलवाहिनी टाकण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच जलकुंभ आता सुरू झाल्या आम्ही तिकडेही लाईन्स टाकणार आहे. त्या भागाला देखील आम्ही पाणी पुरवठा करणार आहे.